कोणतेही शुभ कार्य करताना आपण सर्वात आधी गणेश पूजन करतो. का? का करतो? कोणत्याही पूजन प्रारंभी विघ्नहर्त्याची प्रतिष्ठापना का करतो? कारण गणपती बाप्पाला 14 विद्या आणि 64 कला अवगत आहेत. या 14 विद्या कोणत्या किंवा या 64 कला नेमक्या कोणत्या? चला जाणून घेऊयात. आमच्या पीस विदिन चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत. 14 विद्या म्हणजे 4 वेद आणि 6 वेदांगे आणि न्याय, मीमांसा, पुराणे, धर्मशास्त्र. वेद ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. 6 वेदांगे व्याकरण, भाषेतील शब्दांच्या व्यवहाराचे शास्त्र, ज्योतिष, ग्रहगती तथा सामुद्रिक जाणण्यासाठी विद्या. निरुक्त वेदांतील कठीण शब्दांचे अर्थ सांगणारे शास्त्र. कल्प धार्मिक विधी, व्रतांचे वर्णन करणारे शास्त्र. छंद शब्दांची गानयोग्य रचना आणि काव्यवृत्ताचे ज्ञान. शिक्षा शिक्षण, अध्यापन व अध्ययन. न्याय, मीमांसा, पुराणे, धर्मशास्त्र. 64 कला. 64 कला म्हणजे पानक रस तथा रागासव योजना म्हणजे मदिरा व पेय तयार करणे. नंबर 2 धातुवध, कच्ची धातू पक्की व मिश्र धातू वेगळी करणे. नंबर 3 दुर्वाच्य योग, कठीण शब्दांचा अर्थ लावणे. नंबर 4 आकार ज्ञान, खाणीविषयी अंतर्गत सखोल ज्ञान असणे. नंबर 5 वृक्षायुर्वेद योग, उपवन, कुंज, वाटिका, उद्यान बनवणे. नंबर 6 पट्टिका, वेत्रवाण कल्प, नवार, सुंभ, वेत इत्यादींची खाट विणणे. नंबर 7 वैनायिकी विद्याज्ञान, शिष्टाचार व विनय यांचे ज्ञान असणे. नंबर 8 व्यायामिकी विद्याज्ञान, व्यायामाचे शास्त्रोक्त ज्ञान असणे. नंबर 9 वैजापिकी विद्याज्ञान, दुसऱ्यावर विजय मिळवणे. नंबर 10 शुकसारिका प्रलापन, पक्ष्यांची बोली जाणणे. नंबर 11 अभिधान कोश, छंदो ज्ञान, शब्द व छंद यांचे ज्ञान असणे. वास्तुविद्या महाल, भवन, राजवाडे, सदन बांधणे. बालक्रीडा कर्म, लहान मुलांचे मनोरंजन करणे. चित्रशाब्दा पुपभिषक विपाक क्रिया, पाकक्रिया, स्वयंपाक करणे. पुस्तक वाचन, काव्य गदादी पुस्तके व ग्रंथन वाचणे. आकर्षक क्रीडा, दुसऱ्याला आकर्षित करणे. कौचुमार योग, कुरूप व्यक्तीला लावण्य संपन्न बनवणे. हस्तलाघव, हस्तकौशल्य तथा हातांनी कलेची कामे करणे. प्रहेलिका, कोटी, उखाणे व काव्यातून प्रश्न विचारणे. प्रतिमाला, अंत्याक्षराची योग्यता ठेवणे. काव्य समस्यापूर्ती, अर्धे काव्य पूर्ण करणे. भाषाज्ञान, देशी विदेशी बोलींचे ज्ञान असणे. चित्रयोग, चित्र काढून रंगवणे. कायकल्प, वृद्ध व्यक्तीला तरुण करणे. माल्यग्रंथ विकल्प, वस्त्रप्रावणांची योग्य निवड करणे. गंधयुक्ती, सुवासिक गंध वा लेप यांची निर्मिती करणे. यंत्र मातृका, विविध यंत्रांची निर्मिती करणे. अत्तर विकल्प, फुलांपासून अर्क व अत्तर बनवणे. संपाठ्य, दुसऱ्याचे बोलणे ऐकून जसेच्या तसे म्हणणे. धारण मातृका, स्मरणशक्ती वृद्धिगंत करणे. छलिक योग, चालाकी करून हातोहात फसवणे. वस्त्रगोपन, फाटकी वस्त्रे शिवणे. मणिभूमिका, भूमीवर मण्यांची रचना करणे. धूत क्रीडा, जुगार खेळणे. पुष्पक टीका निमित्त ज्ञान, प्राकृतिक लक्षणाद्वारे भविष्य सांगणे. माल्यग्रंथन, वेण्या, पुष्पमाला, हार, गजरे बनवणे. मणिरा ज्ञान, रंगावरून रत्नांची पारख करणे व ओळखणे. मेष कुकुट लावक, युद्धविधी, बोकड, कोंबडा इत्यादींची झुंज लावणे. विशेष कच्छे ज्ञान, कपडावर लावायच्या तिलकांचे साचे करणे. क्रिया विकल्प, वस्तूच्या क्रियेचा प्रभाव उलटविणे. मानसिक काव्यक्रिया, शीघ्र कवित्व करणे. आभूषण भोजन, सोन्या चांदी व रत्नामोत्यांची काया सजवणे.
केशशेखर पीड ज्ञान, मुकुट बनवणे व केसात फुले माळणे. नृत्य ज्ञान, नाचाविषयीचे शास्त्रोक्त सखोल ज्ञान असणे. गीत ज्ञान, गायनाचे शास्त्रीय सखोल ज्ञान असणे. तंडुल कुसुमावली विकार, तांदूळ व फुलांची रांगोळी काढणे. केशमार्जन कौशल्य, मस्तकाला तेलाने मालिश करणे. उत्सादन क्रिया, अंगाला तेलाने मर्दन करणे. कर्णपत्रभंग, पाना फुलांपासून कर्णफुले बनवणे. नैपथ्य योग, ऋतुकालानुसार वस्त्र अलंकारांची निवड करणे. उदकघात, जलविहार करणे, रंगीत पाण्याच्या पिचकारी करणे. उदकवाद्य, जलतरंग वाजवणे. शयनरचना, मंचक, शय्या व मंदिर सजवणे. चित्रकला, नक्षी, वेलवुट्टी व चित्रे काढणे. पुष्पास्तरण, फुलांची कलात्मक शय्या करणे. नाट्य आख्यायिका दर्शन, नाटकात अभिनय करणे. दशनवनांगात, दात, वस्त्रे, काय रंगवणे व सजवणे. तुर्ककर्म, चरखा व टकळीने सूत काढणे. इंद्रजाल, गारुड विद्या व जादूटोणा याचे ज्ञान असणे. तक्षकर्म, लाकडावर कोरीव काम करणे. अक्षर मुष्टिका कथन, कर पल्लवीद्वारे संभाषण करणे. सूत्र तथा सूचिकर्म, वस्त्राला रफू करणे. म्लेच्छित कला विकल्प, परकीय भाषा ठाऊक असणे. रत्नरौप्य परीक्षा, अमूल्य धातू व रत्ने यांची पारख करणे. या काळात माणसाला एकतरी कला आत्मसात करणे आवश्यक आहे, कारण प्रत्येकाला आवडीचे काम मिळतेच असं नाही. आवडीची कला माणूस जोपासू शकतो, कारण हीच कला त्याला सुखात आणि दुःखात दोन्हीत तारून नेते. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.